नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत राधेय या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, विदुर श्रीकृष्णाला भेटण्यासाठी आले होते. युद्ध थांबावं यासाठी कृष्णाने काहीतरी करावं असा त्यांचा हेतू होता. पण युद्ध हे अटळ आहे, ते आपण कोणीच टाळू शकणार नाही अशी विदुरांची समजूत काढून विदुराला त्यांनी परत पाठवून दिले. आता पाहूयात पुढे. पहाटे कर्ण कौरव शिबिरावर आपल्या रथातून आला. कर्णाचे दुर्योधनाने स्वागत केले. कर्ण दुर्योधनासह द्रोणाचार्यांकडे गेला. युद्धास सज्ज झालेला तो वृद्ध युवा दुर्योधन कर्णाचे स्वागत करून म्हणाला, कर्णा, युधिष्ठिराला जिवंत पकडून देण्यासाठी मी दुर्योधनाला वचनबद्ध झालो आहे. आजच्या युद्धाची मी आखणी केली आहे. युद्ध सुरू होताच मी योजल्याप्रमाणे संक्षप्तकाकडून अर्जुनाला आव्हान दिलं जाईल. अर्जुन या युद्धात गुंतला असता मी दुसरीकडे चक्रव्यूह मांडलेला असेल. त्या व्यूहाच्या मध्यभागी तुम्ही श्रेष्ठवीर राहाल. अर्जुन युद्धात गुंतल्यानं युधिष्ठिर चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी येईल. त्याला सहजपणे आपल्याला पकडता येईल. आज मी रचलेल्या चक्रव्यूहाचा भेद करण्याचं सामर्थ्य फक्त अर्जुनाखेरीज एकाही पांडववीरात नाही, हे मी निश्चिंतपणे सांगतो. द्रोणाचार्यांच्या या बोलण्याने उत्साहित झालेला दुर्योधन सर्व वीरांसह रणांगणावर गेला. द्रोणाचार्यांनी रचलेला चक्रव्यूह खरोखरच अलौकिक होता. त्या चक्राच्या आरांच्या ठिकाणी श्रेष्ठ राजकुमारांची योजना केली होती. कर्ण दुर्योधनासह व्यूहाच्या मध्यभागी पोहोचला. तेथे दुःशासन कृपाचार्यांनी त्याचे स्वागत केले. सूर्योदयाला रणभूमीवर शंखनाद उमटले. युद्ध सुरू झाले. आचार्यांनी योजल्याप्रमाणे अर्जुनाला संक्षप्तकांनी गुंतवले. चक्रव्यूह भेदण्यास कोण येतो याची सारे आतुरतेने वाट पाहत असता पांडवसेना व्यूहावर चालून येत असलेली दिसली. तुंबळ युद्ध सुरू झाले. कर्ण चाललेले युद्ध पाहत होता. चक्रव्यूहाची एक एक कडी फुटत होती आणि त्याचवेळी मध्यभागीच्या चक्रात पांडव रथाने प्रवेश केला. भीमदर्शनाच्या अपेक्षेने कर्णाने रथाकडे पाहिले, पण त्या रथात भीम नव्हता. कर्णाच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. रथावर कोवळ्या वयाचा अर्जुनपुत्र अभिमन्यू होता. सुवर्णकवच धारण केलेला तो बालक शरवर्षावाची भीतीनं बाळगता त्वेषाने आपली प्रत्यंचा खेचीत होता. सुटलेले बाण आपले लक्ष अचूक हेरीत होते. अभिमन्यूने आपल्या पराक्रमाने अर्जुनपुत्र नाव सार्थ केले होते. द्रोणाचार्यही कर्णासह ते युद्ध कौतुकाने पाहत होते. अभिमन्यूचा पराक्रम वाढत होता. त्याने शल्यराजाला घायाळ केले. त्याच्या भावाचा वध केला. दुःशासनाला मूर्छा आली. कौरववीरांची ती वाताहत पाहून कर्ण पुढे झाला. अभिमन्यूच्या चेहऱ्यावरचे तेज, त्या रणभूमीतही त्याच्या मुखावर विलासणारे स्मित पाहून कर्णाला त्या बालयोद्ध्याचे कौतुक वाटत होते. कर्णाच्या प्रत्यंचाला सुडाची धार येत नव्हती. आकर्ण बाण खेचताना समोरचे लक्ष चित्त वेधून घेत होते. अचानक एक बाण सणसणत आला आणि त्याने कर्णाच्या हातचे धनुष्य छेदले. त्या पाठोपाठ कर्ण रथावरचा ध्वजही ढासळला. चकित झालेला कर्ण मागे वळला. त्याने दुसरे धनुष्य उचलले. त्याचवेळी कर्णाचा भाऊ अभिमन्यूला सामोरा गेला. कर्णाने भातातले बाण काढून प्रत्यंचेला लावला. त्याचवेळी अभिमन्यूच्या बाणाने कर्णाच्या भावाच्या कंठाचा वेध घेतला होता. भावाचा वध पाहताच कर्णाच्या मुखावर विलसणारे कौतुक लुप्त पावले. त्याने आकर्ण प्रत्यंचा खेचून बाण सोडला आणि अभिमन्यूच्या हातचे धनुष्य मोडून पडले. अभिमन्यूच्या हाती गदा होती. दुःशासन पुत्र गदा घेऊन अभिमन्यूला सामोरा गेला. दोघे गदायुद्ध खेळत होते. शेवटी दोन्ही वीर एकमेकांवर प्रहार करून मूर्छित पडले. प्रथम दुःशासनही सावध झाला. त्याने आपली गदा उचलली आणि सावध होत असलेल्या अभिमन्यूच्या मस्तकावर प्रहार केला. कर्णाला ते पाहण्याचे बळ राहिले नव्हते. कौरवांकडून जयशंख फुकले जात असता सेनेतून वाट काढीत कर्ण शिबिराकडे जात होता. अभिमन्यूच्या मृत्यूने आणखी एक दिवस संपला होता. दुसऱ्या दिवशी कौरव श्रेष्ठांच्या मुखावर चिंता प्रकटली. अर्जुनाने सूर्यास्ताच्या आत जयद्रथ वध करण्याची प्रतिज्ञा केली होती.
कर्णाला ते दुर्योधनाने सांगताच कर्ण चकित झाला. कर्णाने विचारले, जयद्रथ वधाची प्रतिज्ञा का? अभिमन्यू वधाचा सूड म्हणून, दुर्योधनाने सांगितले. तशा स्थितीतही कर्णाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. छान. अभिमन्यू वधाच्या वेळी जयद्रथ तिथे नव्हता, तरीही त्याच्या वधाची प्रतिज्ञा? ते काही असो, पण जयद्रथाला वाचवायला हवं. तो भयभीत झालाय. सर्वांनी जयद्रथाला संरक्षण दिले. सारे कौरववीर एका जयद्रथाचे रक्षण करीत होते. अर्जुनाने पराक्रमाची मर्यादा गाठली, तरी कौरवरक्षित जयद्रथाचे दर्शन घडले नाही. दिवसभर तुंबळ युद्ध चालले होते. सूर्य पश्चिमेला सरकत होता. कार्तिकात कधीही न उमटणारे काळे कभिन्न ढग क्षितिजावर येत होते. पाहता पाहता सूर्य त्या ढगांच्या आड गेला. वेळेचा अंदाज कुणालाही कळेनासा झाला. रणभूमीवर संध्याछाया पसरली. धोका न पत्करता कौरववीर युद्ध करीत असता कुणीतरी शंखानाद केला. सूर्यास्त झाल्याची ती द्वाही समजून उतावळी जयद्रथ हर्षाने रक्षक कड्यातून बाहेर आला आणि त्याचवेळी अर्जुनाचा रथ सामोरा आला. ढगांच्या आडून उमटलेले पिवळे सूर्यकिरण हळद उधळीत होते. त्या सूर्यकिरणांकडे पाहत असलेल्या जयद्रथाला सावध होण्याची संधी मिळाली नाही. अर्जुनाच्या बाणाने आपले लक्ष साधले होते. कौरवांचे सारे श्रम वाया गेले होते. जयद्रथ वध झाल्याचे पाहताच दुर्योधन संतापाने म्हणाला, जयद्रथ पडला, चिंता नाही. हे अपघातानं चालू झालेले युद्ध आता थांबणार नाही. हे युद्ध दिवस रात्रीचा, काळ वेळेचा, जीवन मृत्यूचा विचार न करता असंच चालू द्या. आणि सूर्यास्त झाला असताही राजाज्ञेने युद्ध सुरू राहिले. दिवसभराच्या युद्धाने थकलेली ती सैन्ये पुन्हा त्या रात्री एकमेकांशी भिडली. असंख्य पेटलेल्या पलित्यांनी ते सर्व रणांगण उजळून निघाले. वीरांची शस्त्रे त्या प्रकाशात तळपू लागली. वाढत्या रात्रीबरोबर युद्धही वाढत होते. कर्ण आवेगाने शत्रूशी झुंजत असता कौरवसेनेत पळापळ दिसू लागली. सर्वत्र हाहाकार उडाला. कर्ण त्या दिशेला पाहत असता दुर्योधन कर्णाला शोधित तेथे आला. तो कर्णाला म्हणाला, मित्रा, घात झाला. पांडववीर घटोत्कच रणात उतरला आहे. त्यानं आलायुधाचा वध केला. कौरवसेनेचा मोड करीत तो पुढे येत आहे. मी त्याला सामोरा जाऊ का? कर्णाने विचारले. हो, तुझ्याखेरीज कोणीच ते संकट निवारू शकणार नाही. तुझ्याकडे एक शक्ती आहे असं मी ऐकतो. त्या शक्तीनं त्या घटोत्कचाचाच वध कर. कर्णाने शांतपणे विचारले. मित्रा, तुला घटोत्कच हवा का अर्जुन? काय? मित्रा, माझ्याजवळ वास्तवी शक्ती आहे, हे खरं. ती अमोघही आहे, पण ती शक्ती एकदाच वापरता येईल. ती मी अर्जुनाकरता राखून ठेवली आहे. कर्णा, अर्जुनाचं नंतर पाहता येईल. या घटोत्कचाला आवर घातला नाही तर सूर्योदयाच्या आतच कौरव पराभूत होतील. मला घटोत्कच हवा. ठीक, तसं होईल. कर्णाचा रथ वळला. पळणाऱ्या सैन्यातून वाट काढीत तो घटोत्कचाजवळ पोहोचला. कर्णाने वासवी शक्तीचे स्मरण करून एक दिव्य बाण धनुष्याला जोडला. बाण घुंगावत सुटला. पर्वताचा कडा आपल्या नादाने आसमंत भेदून टाकीत कोसळावा तसा घटोत्कच कौरव वीरांवर ढासळला. कर्णाच्या विजयाने उत्साहित झालेली कौरवसेना कर्णाचा जयघोष करू लागली. पांडवसेनेत हाहाकार उडाला. त्या दोन्हींची क्षिती न बाळगता कर्ण शिबिराकडे जात होता. कर्णाच्या मनावरचं शेवटचं ओझं उतरलं होतं. 5व्या दिवसाचा तापदायक रणसंग्राम संपवून कर्ण आपल्या निवासाकडे आला. कर्णापाठोपाठ वृषसेन, चक्रधरी आले होते. निवासावर येताच कर्ण आपल्या शय्यागृहात गेला. रणवेश उतरवून नित्यवस्त्रे परिधान करून तो उभा असता वृषाली महालात आली. कर्णाने वृषालीकडे पाहिले. कर्णाजवळ जात वृषालीने विचारले, आज द्रोणवध झाला म्हणे, वृषसेन सांगत होता. हो, धृष्टद्युम्नानं अपघाती ते कृत्य केलं म्हणे. अपघाती? मानलं तर अपघात, नाहीतर सारं धर्मनिष्ठच. तो अपघात नव्हता? कर्णाच्या मुखावर स्मित प्रकटले. वृषालीचा हात हाती घेऊन तो आपल्या हाताने थोपटीत कर्ण म्हणाला, वसू,
द्रोणाचार्यांनी खूप पराक्रम केला. युद्धाच्या सुरुवातीलाच त्यांनी विराटाचा आणि द्रुपदाचा वध केला. फार वर्षापासून मनात रुजलेलं द्रुपदाचं वैर साधलं गेलं. पित्याच्या वधानं दुष्टद्युम्न खदिरांगासारखा पेटला. तो द्रोणाचार्यांना रणभूमीवर शोधित होता आणि त्याचवेळी अश्वत्थामा पडल्याची वदंता उठली. अश्वत्थामा पडले? तो मृत्युंजय, त्याला कोण मारणार? भीमानं अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि ती बातमी स्वतः जाऊन द्रोणांना सांगितली. अश्वत्थामा मारला गेला एवढंच सांगितलं. द्रोणांनी सत्यवक्ता म्हणून युधिष्ठिराला विचारलं आणि सत्यवक्त्या युधिष्ठिरानं असत्याची कास धरून ती वार्ता खरी असल्याची ग्वाही दिली. पुत्रशोकानं द्रोणांनी शस्त्रत्याग केला आणि त्या संधीची वाट पाहत असलेला दुष्टद्युम्न वेगाने पुढे झाला. द्रोणाचार्यांच्या रथावर जाऊन निःशस्त्र झालेल्या त्या वयोवृद्धाचे पिकले केस हाती धरून खड्गानं त्यांचा शिरच्छेद केला. हा अधर्म नाही? वृषालीने विचारले. मानलं तर वसू, द्रोणाचार्यांना आपला पुत्र अश्वत्थामा मृत्युंजय आहे हे का माहीत नव्हतं? त्याला साक्ष कशाला हवी होती? शिखंडी सामोरा आला तेव्हा भीष्मांना परतता आलं नसतं? ते का परतले नाहीत? पण का? कर्ण हसला. मरणासाठी उतावीळ झालेले जीव मारण्यासाठी जगू इच्छित नाहीत. फक्त कीर्तिरूप मरण ते शोधित असतात. मग आता हे युद्ध अखेरपर्यंत असंच चालू राहणार. संपूर्ण विनाशाखेरीज हे थांबणार नाही. वसू, जयासाठी युद्ध खेळलं जातानाही अहंकार हे एकच त्याचं कारण असतं. पराजयानं अहंकार शमत नाही, त्याची धार अधिक वाढते. मग उद्याचा सेनापती हा तुझ्यासमोर उभा आहे ना. अश्वत्थामा आणि दुर्योधनांनी मला सेनापती करण्याचं ठरवलं आहे. वसू, हा तुझा पती अंगराज कर्ण उद्या कुरूंचा सेनापती बनेल. त्याच्या अधिपत्याखाली उद्या भयानक रणसंग्राम सुरू होईल. आपण विजयी व्हाल यात मला शंका नाही. मलाही नाही. कर्ण क्षणभर गंभीर झाला. दुसऱ्याच क्षणी तो गंभीरपणे म्हणाला, वृषाली, जे यश भीष्मांना द्रोणाचार्यांना मिळवता आलं ते सहज मलाही मिळवता येईल. वृषालीच्या चेहऱ्यावर चिंता प्रकटली. ते पाहून कर्ण हसत तिला म्हणाला, चल, उद्याच्या युद्धभूमीची चिंता आज नको. आज वृषसेनानं खूप पराक्रम केला आहे. तू त्याच्याच तोंडून ऐकू. चक्रधर वृषसेनासह वार्ता करू. आजच्या भोजनावर चिंतेची फुंकर पडायला नको. भोजन आटोपून सर्वांचा निरोप घेऊन कर्ण शय्यागृहात आला. तेव्हा तेथे कोणी नव्हते. पुरुषभर उंचीच्या सुवर्ण समयांच्या प्रकाशाने शय्यागृह प्रकाशित झाले होते. प्रशस्त चंदनी पलंगावर पांढरी शुभ्र शय्या अंतरली होती. धुपाचा वास अद्याप महालात रेंगाळत होता. पलंगानजीक हस्तिदंती तिवईवर ठेवलेल्या सुवर्ण तपकात 2 गेंदेदार विडे शोभत होते. शयनगृह प्रकाशित असूनही कर्णाच्या मनात अंधकार रेंगाळत होता. त्या दालनातील प्रकाशापेक्षा बाहेरचा अंधार, निस्तब्ध शांतता जवळची वाटत होती. जीवनातल्या नव्या रूपाला आता सिद्ध व्हायचे होते. नवरूप कसलं? सूतपुत्र राधेयाचा अंगराज कर्ण बनला. त्या कर्णाचा कौंतेय झाला. तोच कौंतेय उद्या कुरुसेनेचा सेनापती म्हणून जाणार. एका जीवाची कितीही स्थित्यंतरं. सेनापती कोणतं आधिपत्य सांभाळावं लागणार? स्वतःला सुरक्षित राखून जे जगू इच्छितात त्यांना मृत्यूच्या खोलदरीत लोटून द्यायचं. ते साधलं तर विजय सेनापतीचा, नाही साधलं तर तो दोष सेनेचा, दळाच्या कमी पडलेल्या निष्ठेचा. निष्ठा बाळगायला देखील बळ असावं लागतं. उद्यासमोर भीम येईल, बळाचा विश्वास बाळगणारा तो योद्धा. मला पाहताच त्याचे बाहू स्फुरण पाहू लागतील. रणासाठी अधीर होऊन रथावर उभ्या ठाकलेल्या त्या वीराचा आवेश दृष्ट लागण्याजोगा असेल. त्याचे पुढे जाणारा मी, रक्ताचं नातं ओळखलेला. माझ्या निष्ठेचे रूप त्यावेळी कोणतं असेल? कृष्णानं अर्जुनाला आजवर माझ्यापासून दूर ठेवलं, म्हणून काय झालं? कदाचित उद्या तो अर्जुनही माझ्यासमोर येईल. त्याच्या रथाचं सारथ्य कृष्ण करीत असेल.
शुष्क काष्ठालाही आपल्या फुंगरीनं धुंदावणाऱ्या कृष्णाच्या मुखावर मला पाहून स्मित उमटेल. त्या स्मिताला प्रत्युत्तर देण्यासाठी भात्यातला बाण मला निवडावा लागेल. माझ्या निष्ठेला ते बळ लाभेल. कशासाठी हे युद्ध? यात कुणाचा विजय होणार? जय पराजय, हर्ष खेद, जीवन मृत्यू, अंतर केवढं थोडं, केवढा लहान पल्ला. जीवन, गर्भातून येतानाच अहंकाराचा आक्रोश करणारा हा जीव वाढत्या वयाबरोबरच आत्मश्लाघा, आत्मरूप, दातृत्व, पुरुषार्थ अशा अनेक काल्पनिक भावनांची पुटं आपल्याच हातांनी अखंड लपेटून घेणारा हा जीव आणि मृत्यू न होणारा त्याचा शेवट. याची जाणीव या जीवाला झाली असती तर ही वळवळ केव्हाच थांबली असती. कानावर आलेल्या चाहुलीने कर्णाची विचारधारा खंडित झाली. त्याने मागे वळून पाहिले. महालात वृषाली येत होती. तिच्या हाती अनंताच्या शुभ्र फुलांनी भरलेले तबक होते. त्या फुलांचा दरवळ महालात पसरत होता. तिवईवरचे विड्यांचे तबक उचलून त्या जागी अनंताचे तबक वृषालीने ठेवले. विड्यांचे तबक कर्णापुढे करीत वृषाली म्हणाली, विडा घेतला नाहीत? तुझी वाट पाहत होतो. कर्णाने विडा उचलला. आपला विडा उचलून वृषालीने तबक खाली ठेवले. विड्यांचा आस्वाद घेत कर्ण वृषालीचा हात हाती घेऊन सौधावर गेला. सर्वत्र चांदणे पसरले होते. गार वारा वाहत होता. दूरवर रणभूमीवरील पलित्यांच्या बिंदूंनी आखलेले कौरवांचे शिबिर दिसत होते. तिकडे बोट दाखवीत कर्ण म्हणाला, पाहिलंस? केवढ्या शांतपणे निर्धास्तपणानं सेना विश्रांती घेत आहे. त्या शिबिरापासून थोड्या अंतरावर पांडवांचं शिबिर त्या हिरण्यवतीच्या काठावर ठाकलं आहे. पण उद्याच्या रणांगणाची चिंता वाटत नाही. ही शांतपणं विस्तारलेली शिबिरं उद्या एकमेकांवर जीवन मृत्यूच्या ईर्षेने तुटून पडणार आहेत. हे सांगितलं तर खरं वाटेल? ते आपण शिकायला हवं, वृषालीने उत्तर दिले. कर्णाने पाहिले. तो वृषालीच्या चेहऱ्यावर अवखळ भाव उमटला होता. ती म्हणाली, आपल्या सेनेला चिंता वाटत नाही. दिवसा दळ सेनापतीला अनुसरत असलं तरी रात्री सेनापतीने दळाला अनुसरावं. कर्णाने मान वाकवली आणि अत्यंत नम्रतेने तो म्हणाला, चला वराज्ञी, आपली आज्ञा आम्हाला शिरसावंद्य आहे. वृषाली पाठोपाठ मोकळेपणाने हसत कर्ण महालात गेला. पहाटेचा समय होता. प्रासाद प्रवेशाच्या विस्तीर्ण पायऱ्यांच्या दोन्ही कडांनी मशालींचे टेंभे वाऱ्यावर फरफरत होते. प्रासादासमोर 2 रथ सज्ज होते. एका रथाला पांढरे शुभ्र अश्व जोडले होते. दुसऱ्या रथाला खैर रंगाचे उमदे घोडे जुंपले होते. रथसारथी व सेवक धन्याची वाट पाहत रथाजवळ उभे होते. युद्धभूमीला सरावलेली ती उमदी जनावरे भावी रणसंग्रामाच्या उतावळीने उभ्या जागी खूर नाचवीत होती. रथरक्षक त्या जनावरांच्या उठाळ्या धरून त्यांना आवरण्यात गुंतले होते. पायऱ्यांवरचे रक्षक सावध झाले. साऱ्यांचे लक्ष प्रासादद्वारावर खिळले होते. प्रासादातून महारथी कर्ण आपला पुत्र वृषसेनासह बाहेर येत होता. कर्ण आणि वृषसेन दोघांच्याही शरीरावर रणवेश होता. दोघांच्या शरीरावर रत्नांकित रौप्य शरीरस्त्राणे अभेद्य कवचे शोभत होती. मनगटाजवळ आवळलेली बाहुबंदाची निमुळती टोके कोपरापर्यंत गेलेली होती. धनुष्य खड्ग या आयुधांनी सज्ज झालेल्या त्या पितापुत्रांच्या पाठीला बाणांचे भाते शोभत होते. त्या दोघांच्या मागून कर्णपत्नी वृषाली येत होती. कर्णाने हास्यवदनाने वृषालीचा निरोप घेतला. आम्ही येतो. वृषसेनावर लक्ष ठेवावं, न राहून वृषाली म्हणाली. कर्णाने वृषालीकडे पाहिले. हसत वृषसेनाच्या खांद्यावर हात ठेवीत तो म्हणाला, वसूवर लक्ष ठेवायची मुळीच गरज नाही. तो योद्धा आहे. युद्धकलेत निष्णात आहे. स्वतःला सावरण्यात तो समर्थ आहे. मी आज सेनापती म्हणून रणावर जातोय. युद्धभूमीवर सेनापतीला सारेच वीर सारखे असतात. त्याचवेळी मागून चक्रधर आला. तो वृषालीला म्हणाला, वहिनी, माझ्यावर लक्ष ठेवायला सांगा ना. वृषाली हसली. कर्णाकडे पाहत ती म्हणाली, मुळीच नाही. आज ते सेनापती आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवायला कोणीतरी हवं. ती तुमची जबाबदारी. त्यांच्यावर लक्ष ठेवा. छान.
माझ्यावर लक्ष ठेवायला योग्य निवड केलीस, कर्ण म्हणाला. आता वेळ नको. दुर्योधन महाराज माझी वाट पाहत असतील. वृषसेन मातृवंदन करण्यासाठी वाकला. वृषालीने अत्यंत प्रेमभराने वृषसेनाचे अवग्रहण केले. आपल्या डाव्या हातावर घेतलेला रक्तवर्णीय शेला उंचावला. ते पाहताच कर्णाने आपले हात वर घेतले. वृषालीने कर्णाच्या कटिप्रदेशावर शेला बांधला. डाव्या कमरेवर शेल्याची गाठ मारण्यात गुंतलेल्या वृषालीला कर्ण म्हणाला, रणांगणावर जाताना असले बंध चालत नाहीत. ऐनवेळी ते सुटत नाहीत. त्यासाठीच तर हे बंध बांधलेले असतात, वृषाली म्हणाली. उत्तर देण्याच्या विचारात असलेला कर्ण थांबला. दुरून रणनौबतीचा गंभीर आवाज कानावर येत होता. रणभूमीचे दळ एकत्रित होण्याची ती खूण होती. वृषसेनेला खुणावून कर्ण पायऱ्या उतरला. दोघेही वीर आपापल्या रथावर आरूढ झाले. रथ चालू लागला. त्याला गती लाभली. रथाच्या चाकांच्या आवाजातून उठणारा टापांचा आवाज घुमू लागला. प्रासादाच्या वरच्या पायरीवर असलेली वृषाली तो आवाज ऐकू येण्याचा होईपर्यंत तेथेच उभी होती. आतापर्यंत कष्टाने आवरलेल्या अश्रूंनी तिचे नेत्र भरून आले. पसरलेल्या शांततेने भयाकुल झालेली वृषाली अश्रू टिपत प्रासादात निघून गेली. कौरव शिबिरात सारी कर्णाची वाट पाहत असता कर्ण वृषसेनांचे रथ दौडत शिबिरात आले. कर्णरथ पाहताच दुर्योधन आनंदाने कर्णाला सामोरा गेला. शिबिरात सैन्यपदाचा अभिषेक करण्याची सर्व तयारी झाली होती. सर्व कौरवश्रेष्ठ तेथे उपस्थित होते. दुर्योधनाने रेशमी वस्त्रांनी आच्छादलेल्या आसनावर कर्णाला बसवले. कर्णावर यथासांग अभिषेक चालला. शेवटी दुर्योधनाने गव्याच्या व गेंड्याच्या सुवर्णाने मढविलेल्या शिंगातल्या अभिमंत्रित जलाचा शिडकावा कर्णाच्या मस्तकावर केला. तो अभिषेक होत असता कर्णाचे मन कृतज्ञतेने भरून आले. शस्त्रस्पर्धेच्या वेळी अपमान झाला असता याच दुर्योधनाने कर्णाला अंगदेशाचा अभिषेक केला होता. अभिषेक होताच कर्ण उठला. त्याने नम्र भावाने दुर्योधनाला वंदन केले. दुर्योधनाने त्याला मिठी मारली व तो म्हणाला, मित्रा, तुझ्यामुळे मला विजयाची खात्री आहे. कर्ण सर्व वीरश्रेष्ठांसह रणांगणात गेला. नव्या सेनापतीला पाहायला उत्सुक असलेल्या सेनेने उत्साहभरीत गगनभेदी जयघोष केला. सैन्याच्या अग्रभागी जाऊन कर्णाचा रथ उभा राहिला. कर्णरथाजवळ दुर्योधन रथ होता. कर्णाने सर्व श्रेष्ठांना रचनेच्या आज्ञा दिल्या. त्या आज्ञेनुसार सैन्यदळे आकार घेऊ लागली. कर्ण दुर्योधन रथाखाली उतरून तो हेलावणारा दळसागर पाहत होते. त्याचवेळी दुर्योधनाचे लक्ष वृषसेनाकडे गेले. वृषसेन पुढे झाला. त्याने दुर्योधनाला वंदन केले. दुर्योधनाने मोठ्या प्रेमाने वृषसेनेला जवळ घेतले. वृषसेना, सांभाळून बरं, दुर्योधन म्हणाला. महाराज, आपल्या विजयासाठी मला प्राणांचा मोल वाटणार नाही. कर्ण अभिमानाने आपल्या पुत्राकडे पाहत असता दुर्योधनाने आपल्या गळ्यातला मोत्यांचा सर काढून वृषसेनाच्या गळ्यात घातला. आशीर्वाद दिला. विजयी हो. वृषसेन कर्णाकडे वळला. त्याने कर्णाला वंदन केले. कर्ण प्रतिबिंब निरीखित होता. ते रूप डोळ्यात साठवीत होता. तो स्थिर आवाजात म्हणाला, पुत्रा, तुझा पराक्रम लोकोत्तर ठरावा. जय पराजय यांचं गणित वीर कधीही मनात बाळगीत नाहीत. पराभव झाला तर तो अशाच्या हातून व्हावा ज्याच्या शौर्याला पृथ्वीतलावर तोड नसेल. ते यश तुला लाभावं, हा माझा तुला आशीर्वाद आहे. कर्णाचा आशीर्वाद घेऊन वृषसेन आपल्या रथासह आपल्या पथकाकडे निघून गेला. कर्ण रणभूमीकडे पाहत होता. रणभूमीवर शेकडो रथांच्या अश्वांची खिंकाळणी, अंबारी हौद्यांनी सजलेल्या हत्तींचे चित्कार, हातातल्या खड्ग, गदा आदी शस्त्रांनी वीरश्रीला आव्हान करणारे दळातून उठणारे आवाज यांनी रणभूमी जागी होत होती. कर्ण, दुर्योधन रथारूढ झाले. हत्तींनी वेढलेल्या राजगोटात दुर्योधनाचा रथ पोहोचून कर्णाने सारथ्याला आपला रथ सैन्याच्या अग्रभागी न्यायला सांगितले. सैन्याच्या अग्रभागी कर्णाचा सुवर्ण शृंखला चिन्ह असलेला रथ उभा राहिला. पूर्व दिशेला प्रकाश उमटू लागला. क्षितिज घडा आरक्त बनल्या होत्या. निरनिराळ्या पथकांचे शंखनाद उमटत होते. कर्णाचे लक्ष समोर उभ्या असलेल्या पांडव सेनेकडे लागले होते. त्याचवेळी अर्जुनाचा कपिलध्वजांकित रथ
पांडवांच्या अग्रभागी दिसू लागला. त्या रथावर कर्णाची दृष्टी पडली. त्याला कृष्णाचा आशीर्वाद आठवला. कसल्याही जयपराजयानं तुझं पराक्रमी जीवन झाकळलं जाणार नाही. ते तुझ्या पित्यासारखं सदैव तेजस्वी राहील. त्या प्रकाशाला स्पर्श करण्याचं धाडस देवांनाही होणार नाही. त्या कृष्ण आठवणीनं कर्ण मोहरला. अर्जुन रथाकडे पाहत त्याने कृतज्ञतेने मान नमविली. चेहऱ्यावर स्मित उजळले. कर्णाची छाती विस्तारली गेली. त्याने मागे वळून पाहिले. पूर्व क्षितिजावर सूर्यबिंब उमटत होते. कर्णाने दोन्ही हात जोडून सूर्याला वंदन केले. रथात ठेवलेला विजयी शंख उचलला आणि दोन्ही हातात तो सुवर्णमंडित शंख घेऊन मुखाला लावला. गाल फुगले. गळ्यातील शीर तणावली आणि एक दीर्घ नाद उमटला. कर्णाने तिवार शंखनाद केला. शंख रथावर ठेवीत असतानाच पांडवांच्या बाजूने कृष्णाच्या पांचजन्य शंखाचे गंभीर उत्तर आले. कर्णाने हात उंचावला. त्याबरोबर संकेतबद्ध दळभार पुढे सरकू लागला. जयघोष करीत जाणारी सेना शत्रूला भिडली. उंटांवरून उठणारे रणदोबतीचे आवाज अखंड वाजू लागले. तुंबळ युद्धाला सुरुवात झाली. कर्ण आपल्या रथातून ते युद्ध पाहत होता. त्याचा रथ दळाला प्रोत्साहन देत युद्धातून फिरत होता. कर्णाच्या रथाबरोबर रथरक्षक धावत होते. कर्णाच्या चारी बाजूंनी आपापल्या रथात बसलेले 4 वीर कर्णाच्या रथाबरोबर त्याचा मार्ग मोकळा करीत पुढे जात होते. कर्णाला आव्हान करणारा तुल्यबळ वीर समोर येताच कर्ण त्याच्याशी युद्ध करीत असे. माध्यान्ह टळत आली तरी युद्धाचा निर्णय लागला नव्हता. त्याचवेळी एक तेजस्वी रथ कर्णाच्या दिशेने दौडत आला. क्षणभर अर्जुन रथ आला की काय असे कर्णाला वाटले. पण रथ दृष्टीपथात येताच कर्णाची दृष्टी रथाच्या ध्वजाकडे गेली. तिथे कपिलध्वज होता. ध्वजावर सुवर्णपुच्छ शरचिन्ह होते. त्या रथात कर्णाला नकुलाचे दर्शन घडले. चंद्र प्रकटावा तसे तिचे रूप कर्णाला भासले. अत्यंत देखणा रूपसंपन्न नकुल कर्णाकडे पाहत आपल्या रथावर उभा होता. त्याच्या रूपाने तेजस्वी बाण रथामध्ये उभा असलेल्याचा भास कर्णाला झाला. नकुलाला टाळून जाण्याच्या विचारात कर्ण असतानाच नकुलाचे शब्द त्याच्या कानावर पडले. थांब सूतपुत्रा, पळून जाऊ नकोस. हा मी तुझ्यासमोर युद्धार्थ सिद्ध आहे. या सर्वनाशाचं कलहाचं कारण तूच आहेस. हे अधमा, आज तुझा वध करून मी कृतकृत्य होईन. कर्णाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो हसत म्हणाला, नकुला, राजपुत्राला शोभतील असे तुझे उद्गार आहेत. पण नुसत्या बोलण्यानं योद्धा सिद्ध होत नाही. तू माझ्यावर प्रहार कर. तुझा पराक्रम पाहावा अशीच माझी इच्छा आहे. कर्ण नकुलाचा मारा आपल्या बाणांनी मोडून काढीत होता. तेवढ्यापुरताच तो प्रतिकार करीत होता. नकुल त्या प्रतिकाराने संतापून आवेगाने प्रखर युद्ध करीत होता. बराच वेळ कर्णाने ते युद्ध कौतुकाने चालवले. युद्धाला आवर घालण्यासाठी कर्णाने आपले धनुष्य वापरले. त्याने नकुलाचे धनुष्य छेदले. त्याचा ध्वज फाडला. चक्रधराचा पराभव केला. नकुलाच्या सारथ्याला स्थानभ्रष्ट केले. पाहता पाहता नकुल हताश्च, विरत व विगतकवच झाला. नकुलाला त्या परिस्थितीत काय करावे हे क्षणभर कळेनासे झाले. रथावरून उडी टाकून तो पळू लागला. ते पाहून कर्णाने आपल्या रथातून उडी मारली आणि पळणाऱ्या नकुलाला गाठले. त्याच्या गळ्यात आपले धनुष्य अडकवून कर्णाने त्याची गती रोखली. पराजयाचा क्षोभ अनावर झालेला, अपमानाने थरथरू लागलेला नकुल कर्ण पाहत होता. त्याचे आरक्त बनलेले मुखकमल पाहून कर्णाला वाटले की या आपल्या कनिष्ठ भ्रात्याला उराशी कवटाळावे. मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवावा. कष्टाने त्या विचारापासून परावृत्त होत कर्ण म्हणाला, वीरश्रेष्ठा, भिवू नकोस. माझं तुला अभय आहे. हे सुकुमारा, आपली कुवत लक्षात घेऊन वैरी पत्करावा. या भयान रणांगणावर असा एकाकी फिरू नकोस. युद्धाची मौजच पाहायची असेल तर तुझे भ्राते भीम, अर्जुन यांच्या निवाऱ्यानं फिरत जा. सुखानं आपल्या शिबिरात परत जा. नकुलाच्या गळ्यात अडकवलेले आपले धनुष्य कर्णाने काढून घेतले आणि नकुलाच्या नेत्रातले अश्रू पाहावे लागू नयेत म्हणून तो माघारी रथाकडे वळला. माध्यान्ह उलटली होती.
तळपत्या सूर्याचे तेज रणांगणाला आले होते. ते सूर्यास्तापर्यंत तसंच चालले. सूर्यास्तानंतर कौरव शिबिरात कर्ण विसावला असता दुर्योधन तेथे आला. त्याची मुद्रा चिंतेने व्यग्र बनली होती. युद्धात झालेल्या जखमांची त्याला जाणीव नव्हती. कर्णाला तो म्हणाला, मित्रा, हे रणांगण मला यशदायी वाटत नाही. त्या बोलण्याने सावध झालेल्या कर्णाने विचारले, का? आजचा माझा रणांगणावरचा पराक्रम सामान्य नव्हता. पांडवांच्या सेनेला माझं आजचं दर्शन निश्चित रुचलं नसेल. मी तुझ्या यशाबद्दल नाही म्हणत. मग? मित्रा, आज केवढी अपरिमित हानी झाली आहे ते बघ ना. शेमधुतीचा भीमानं वध केला. सात्यकीनं विंद आणि अनुविंद यांना परलोकास घडविला. चित्र आणि चित्रसेन दारातीर्थी पडले. आजच्या युद्धात अनेक वीर पडले. अनेक विद्ध झाले. नष्ट झालेल्या कवचांची आणि आयुधांची तर गणनाच करणं कठीण. पण त्यात माझा काय दोष? कर्णाने विचारले. दुर्योधन खिन्नपणे हसला. कर्णा, दोष तुझा नाही तर कुणाचा? तू सेनापती आहेस ना. रणांगणावरील प्रत्येक जयापराजयाला सेनापतीच जबाबदार असतो. यशाबरोबरच पराजयाचं धनी पण त्याला स्वीकारावं लागतं. कर्ण काही बोलला नाही. दुर्योधनाच्या बोलण्यातील सत्य त्याला जाणवत होते. दुर्योधन म्हणाला, कर्णा, आज 16 दिवस झाले. या 16 दिवसात आपल्या सेनेची अपरंपार हानी झाली. प्रत्येक दिवसाला असं बळ खचत राहिलं तर कठीण. मित्रा, शक्य तेवढ्या लवकर विजय आपल्या घरी येईल असं काहीतरी करायला हवं. त्या अर्जुनाचा तू पराभव करशील तर क्षणात सारं साध्य होईल. कर्ण त्या बोलण्याने हसला. युवराज, त्या इतकी सोपी गोष्ट कुठली? अर्जुनाचा पराभव इतका सोपा आहे का? मित्रा, तू हे बोलतोस? अरे, तूच तर अर्जुनवराची प्रतिज्ञा करीत होतास ना. हो, पण तो अर्जुन माझ्यासमोर येईल तर ना. तो कृष्ण सदैव माझ्यापासून अर्जुनाला दूर ठेवतो. त्या अर्जुनाची मला भीती वाटत नाही. शरीरबळ, मानसबळ आणि अस्त्रकौशल्य या गुणात अर्जुन माझ्या तुल्यबळ नाही. अर्जुनाच्या गांडीव धनुष्यापेक्षाही श्रेष्ठ असं माझं विजयी धनुष्य आहे. भगवान परशुरामांचं ते धनुष्य त्यांनीच मला आशीर्वादपूर्वक दिलं आहे. मग दुसरी कसली कमतरता? आनंदाने दुर्योधनाने विचारले. फार मोठी कमतरता आहे. हे कौरवेश्वरा, श्रेष्ठ रथी नुसत्या आपल्या शस्त्रनैपुण्यावर जय मिळवित नाहीत. तो जय प्राप्त करण्यासाठी तसा श्रेष्ठ सारथी लागतो. कृष्णासारखा सर्वश्रेष्ठ सारथी अर्जुनाला लाभला आहे. तसा सारथी माझ्याजवळ नाही. आपल्याजवळ कृष्णासारखा तुल्यबळ असा सारथी नाही? आहे ना. कोण? मद्रराज शल्य. तो अजोड सारथी आहे. शल्यराज कृष्णा इतकाच अश्वविद्या कुशल आहे. तो माझं सारथ्य करील तर तुझं मनोवांछित पूर्ण व्हायला फार अवधी लागणार नाही. दुर्योधन उत्साहाने उठला. तो कर्णाला म्हणाला, मित्रा, तू चिंता करू नकोस. उद्या शल्यराज तुझं सारथ्य करील. कर्ण त्यावर काहीच बोलला नाही. कर्णाचा निरोप घेऊन शल्यनिवास गाठण्यासाठी दुर्योधन रथारूढ झाला. श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता उद्या कर्ण कोणाचा वध करतोय की कर्णच स्वतः धारातीर्थी पडतोय हे पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. कथा ऐकायला आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.